आपल्याला लग्नानंतर टीईटी, सीटेट किंवा टेट किंवा कुठलीही एखादी परीक्षा द्यायची असेल तर आपल्याला घरातून आवाज येतो, आता कशाला, आता मुलांना सांभाळ, अभ्यास करतेस की मुलांचा अभ्यास घे, घरकाम कर. मग घरकाम कोण करणार? जर तू अभ्यास करशील तर घरकाम कोण करणार? कशाला आता हे उगीच काय नवीन नाटक, असं तुम्हालाही ऐकू आलं असेल. सगळ्यांनाच ऐकू येतं, मलाही ऐकू आलं होतं. आणि स्वतःच्या अनुभवाबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. तसंच हे स्वप्न फक्त तुमचं आहे, त्यामुळे आपलं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. तुमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे. कोणीही आपलं स्वप्न किंवा तुमचं स्वप्न पूर्ण करायला येणार नाही आहे. नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि आज मी तुम्हाला सांगते की घरच्यांचा सपोर्ट नाही तरी स्वतःला मोटिवेट कसं करायचं आणि आपण ते करू शकतो. हे माझं सिक्रेट आहे जे की मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि तुम्हाला सांगते, तुम्हाला माझ्या भरपूर जे आपले जुने सबस्क्रायबर असतील किंवा ज्या जुन्या ताई असतील त्यांना माहित आहे की माझा अभ्यास मी कसा केलेला आहे. तर माझी जी सुरुवात आहे ती 2021 पासून झाली हे तुम्हाला माहिती आहे. तेव्हा मी सीटेटला जेव्हा अभ्यासाला बसत होते, मला घरातून म्हणजे आता आपल्याला किंवा कोणत्याही ताई असतील ज्यांनी नवीन सुरुवात केलेली आहे किंवा मला पण उदाहरणाद्वारे तुम्हाला सांगायचं आहे की मुलांचा आवाज, टीव्हीचा गोंगाट आणि आणखी काही जे आपल्याला डिस्टर्ब करणारे आवाज असतात ते येतात, पण त्यांना घाबरायचं नाही. माझे साथीदार रात्रीची शांतता, सकाळची ब्रह्मवेळेतली शांतता, हे माझे 2 साथीदार होते जे की तुम्हाला भरपूर व्हिडिओ दिसलेले आहे. त्यानंतर आपल्याला कितीही अडचणी आल्या, कितीही दुःख आले तर त्यात न अडकण्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग हा 3रा साथीदार, आणि जे मी आपल्या भरपूर व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि या आवाजाने मी कधीही थांबले नाही. या आवाजाने मी कधीच थांबले नाही. मी स्वतःला प्रोग्रेस करत गेले, मी स्वतःला डेव्हलप करत गेले. आणि जेव्हा आपण आपल्या स्वतःला डेव्हलप करत जातो तेव्हा आपलं ध्येय आपल्याला दररोज उठवत असतं. तेव्हा आपलं ध्येय आपल्याला दररोज उठवायला मजबूर करत असतं की उठ, तुला काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि तेव्हा बरोबर आपल्याला सकाळी ब्रह्मवेळेत 4 वाजता जाग येते. आणि तुम्हालाही भरपूर जणींना येत असेल. तुम्ही भरपूर जणी सांगता की ताई आम्ही पण छान अभ्यास करतो, आम्ही छान मार्क मिळवले आहे आणि आमच्यातही स्वतः पर्सनल डेव्हलपमेंट होत आहे. हे माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे की माझ्यामुळे खूप मैत्रिणींना नवी दिशा मिळाली आहे. आणि हेच माझ्यासाठी खूप सात्विक समाधान आहे. आता मी माझं सिक्रेट कसं प्रॅक्टिकलमध्ये आणलं ते तुमच्यासोबत सांगते. मीही तुमच्यासारखी अगोदर थकलेली, कसा अभ्यास होईल म्हणून खूप टेन्शन घ्यायची. 7 वर्ष टेन्शन घेतलं. कळत नव्हतं की आता काय करू, मुलांचा अभ्यास घेऊ की मी स्वतः अभ्यास करू. टीईटी निघत नव्हती, एक धड होत नव्हतं माझ्यासोबत. पण जेव्हापासून प्रॅक्टिकल आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करायला सुरुवात केली, सकाळी 5-10 मिनिटात जी ध्यानधारणा करायची, त्यानंतर परत मग आपले जे माझे कामं करता करता मी रेकॉर्डेड ऐकायची आणि त्यानंतर मग मुलांचा अभ्यास घेता घेता आपला पण अभ्यास घेऊन बसायचं. त्यामुळे भरपूर फायदा व्हायला लागला. म्हणजे असे सूक्ष्म पाऊल उचलायचे आणि आपले गोल सेट करायचे की मला या 15 मिनिटात काय करायचं आहे, मला 15 मिनिटात काय करायचं आहे, मी समोरच्या 15 मिनिटात काय करणार आहे. त्यामुळे आपण आपल्या लाईफमध्ये नवी दिशा प्राप्त करू शकतो. नंतरचा कुणाचाही सपोर्ट शोधू नका, स्वतःचा सपोर्ट स्वतः व्हा. जेव्हा स्वतःचा सपोर्ट स्वतः होतो तेव्हा अपेक्षा भंग होत नाही. आणि अपेक्षा भंग झाल्याने तर निगेटिव्ह थिंकिंग येत नाही. जरा कठीण आहे पण स्वतःचा सपोर्ट स्वतः बना. स्वतःचा सपोर्ट जेव्हा स्वतः बनू ना तेव्हा स्वतःच्या पायावर उभं होण्यासाठी मोटिवेशन मिळते, आतून प्रेरणा मिळते, स्वर प्रेरणा मिळते. आणि एवढी आंतरिक प्रेरणा आपल्यासाठी मग आपल्याला काहीही करण्यासाठी आपल्याला ठाम उभं राहायला शिकवते. म्हणून आपण एक पाऊल समोर टाकत टाकत केव्हा वरच्या पायरीवर पोहोचतो हेही आपल्याला कळत नसतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला सांगायचं हे माझं करिअर आहे, मला स्वतःला डेव्हलप करायचं आहे, मला स्वतःला अचीव्ह करायचं आहे, मला काहीतरी नवीन करायचं आहे, मला आता काहीतरी शोधून काढायचं आहे, मला माझं स्व जपायचं आहे. तेव्हा हे स्वतःला जेव्हा आपण सांगतो ना तेव्हा आतून प्रेरणा होते आणि एक वेगळीच इच्छाशक्ती होते. जे प्रबळ इच्छाशक्ती तयार होते ना त्याला कोणीच थांबवू शकत नाही. आपलं स्वप्न ना आपणच पूर्ण करायचं असतं. जेव्हा हातात रिझल्ट येतो, चांगले मार्क मिळतात, आपण पास होतो ना तेव्हा कोणाला सांगायची गरज नसते. कारण आपण एवढ्या मेहनतीतून मुलांना शिकवून आणि जसा वेळ भेटेल तसा अभ्यास करून कमी मार्क का असो ना पण आपण काहीतरी अचीव्ह करत असतो आणि ही आपल्यासाठी पायरी असते. तुम्ही म्हणाल की नाही आता मला तर खूपच छान मार्क मिळाले पाहिजे, मी लायब्ररीत जॉईन करणार ना, मला वेळच भेटला पाहिजे. तसं होत नसतं कारण घरातलं प्रॅक्टिकली वातावरण आपल्याला तसं प्रोव्हाइड करू देत नाही. सगळं असतं, आपल्या डोक्याच्या मागे जबाबदारी असतं, मुलांचं टेन्शन असतं, नवऱ्याचं टेन्शन असतं, घरातलं वातावरण असतं. त्या सगळ्यातून आपल्याला अभ्यास करायचा असतो आणि त्यात फॅमिली सपोर्ट फार कमी मिळतो, पैशाचं इंडिपेंडन्स कमी असतं, आपण ऑनलाईन क्लास लावू शकत नाही. म्हणजे अशा भरपूर गोष्टी असतात ज्या की आपल्या अभ्यासावर इफेक्ट पडत असतात. म्हणून
आपण जेवढंही अचीव करतो ना त्यात समाधान मिळायचं आणि समोर समोर चालत राहायचं. आणि तुमच्यासोबत आणखी एक गोष्ट शेअर करायची आहे. आपण जर स्वतःला डेव्हलप करत जात जातो आपल्यासाठी नवीन नवीन संध्या शोधत जातो आणि आपल्या नवीन प्राप्त पण होतात त्या संध्या. असं म्हणायचं नाही की मला या परीक्षेत कमी मार्क मिळतात आता मी काहीच करू शकणार नाही, छे फालतूच मी अभ्यास केला. पण तसं नसतं. कुठे सोनं दडलेलं आहे आपल्या आयुष्यात हे आपल्याला कधी कळणार, जेव्हा आपण त्या संध्या कॅचअप करत जाऊ आणि कधीतरी आपल्याला त्या संधीचं कुठेतरी नक्की सोनं तयार होणार आहे. म्हणून जेही मिळवता येईल ते स्वतःच्या अंतर्मनाने स्वतःला आतून प्रेरणा देऊन जेवढंही मिळवता येईल तेवढं घ्या आणि शिकत राहा, स्वतःला डेव्हलप करत राहा. मित्रांनो, घरचा सपोर्ट नाही, कोणी सपोर्ट करत नाही. हरू नका, खचू नका. स्वतःचा सपोर्ट स्वतः व्हा आणि स्वतःची ताकद स्वतः व्हा आणि स्वतःच्या स्वप्नांना नवी ताकद लावा. तर लिहा कमेंटमध्ये की मी माझी स्वतःची ताकद बनणार आहे आणि स्वतःला मोटिवेट करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशन सोबत किंवा पुढील टीचिंग सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, पॉझिटिव्ह थिंकिंग करा आणि स्वतःला जपा. बाय.